तर रेफरन्ससाठी स्तोत्रसंहिता याचा 25वा अध्याय आणि 12वं वचन आपण वाचूया. परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. तर अनेक टाइम पासून या गोष्टीवरती आपण विचार आणि मनन करत आहोत, आपण ऐकत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आता सारांशवरती आपण आलेलो आहोत आणि आपण सारांशवरती आल्यानंतर मी परत पहिल्या संदेशाकडे जाऊ इच्छितो की खरंच आपल्याला काही शिकवण्याची गरज असते का किंवा आहे का? मनुष्याला काही शिकवण्याची गरज आहे का? दुसऱ्या भाषेमध्ये उत्तर पाहिजे मला तुमच्याकडून. दुसऱ्या भाषेमध्ये विचारतो, मनुष्याला काही चांगलं शिकवण्याची गरज असते काय? हो की नाही? बोला. मनुष्याला काहीतरी चांगलं शिकवायला गरज आहे की नाहीये? तसंच मनुष्याला काही वाईट शिकवण्याची गरज असते का नसते? हा, बोलायचं प्लीज, मला तुम्ही बोललं पाहिजे. मनुष्याला वाईट शिकवायला लागतं का? नाही. पण चांगलं शिकवण्याची गरज असते का? असते. म्हणजे माझ्या संगती या गोष्टीला तुम्ही सहमत आहात की मनुष्याला वाईट शिकवायची गरज पडत नाही. पण चांगलं शिकवण्यासाठी त्याला काय करायला लागतं? त्याला शिकवण द्यायला लागते, त्याला ट्रेनिंग द्यायला लागते, हे का नाही? पण असं कसं? असं कसं? वाईट मुलं किंवा वाईट हा स्वभाव मनुष्यामध्ये कुठून येतो? त्याच्यापासून, त्याच्यामध्ये हा जन्मापासूनच त्याच्यामध्ये मला पाहिजे ते माझं आहे हा स्वभाव त्याच्यामध्ये लहानपणापासूनच असतो. आणि जर तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एखाद्या लेकराच्या हातामध्ये चॉकलेट देऊन बघा आणि दिल्यानंतर परत घेण्याची हिंमत ठेवा, हे का नाही? त्या लेकराला माहिती आहे मेरे हात में आया हुआ चीज मेरा है. चॉकलेट असेल तर मग काय खरं नाही. मग तुम्ही जर ते घेण्याचा प्रयत्न केला तर मग घर वर खाली होईल, हे का नाही? मग आई काय बोलणार मावशीला? तूच सांभाळ बाई, तू रडवलं ना तूच सांभाळ. अंकलला काय म्हणणार? बाबा तू रडवलं ना तूच सांभाळ, हे का नाही? आणि म्हणून देवाच्या लेकरांनो एक खूपच तथ्य आहे की आपल्याला किंवा मनुष्याला वाईट शिकवण्याची गरज कधीच नसते. आणि मनुष्य वाईटाकडे सहज खेचला जातो आणि सहज ओढला जातो. पण चांगलं शिकवण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करायला लागतात आणि खूप त्याला मेहनत घ्यावी लागते. बाळा तू असं बोलू नको, बाळा तू असं कर, माझ्या मुली तू असं कर, तू तसं करू नको, तू यांच्यासोबत यांच्या संगतीमध्ये फिरू नको, त्यांच्या संगतीमध्ये तसं वागू नको, असे शब्द मुखातून बोलू नको, असं वर्तन तुझ्या जीवनामधून करू नको. अनेक असे संस्कार आपल्याला त्यांच्यावरती काय करायला लागतात? टाकायला लागतात. हालेलुया. आणि म्हणून चांगल्या गोष्टी त्यांना शिकवणं खूप गरजेचं आहे. जर आपण चांगले संस्कार, चांगल्या गोष्टी त्यांना या पृथ्वीमध्ये राहण्यासाठी एवढी मेहनत घेतो, तर स्वर्गाच्या गोष्टी शिकण्यासाठी, स्वर्गाच्या गोष्टी समजवण्यासाठी मग किती मेहनत घ्यायला लागेल? बरोबर. माझ्या मुलाच्या मुखातून, माझ्या मुलीच्या मुखातून चांगलेच शब्द आले पाहिजे. त्याच्या मुखातून, त्याच्या बोलण्यामधून, त्याच्या वर्तनामधून असंच दिसलं पाहिजे की चार चौघांनी त्याची काय केली पाहिजे? प्रशंसा केली पाहिजे. त्याचा काय केला पाहिजे? लोकांनी त्याच्या शब्दावरती, त्याच्या वर्तनावरती लोकांनी काय केलं पाहिजे? आदर केला पाहिजे. हे प्रत्येक आई वडिलांची काय असते? इच्छा असते. बरोबर. हालेलुया. जर आई वडिलांची अशी इच्छा आहे की माझ्या लेकरांनी पृथ्वीवरती राहताना त्यांनी माझ्या लेकरांनी असं वागावं, असं बोलावं की चार चौघांनी त्याची स्तुती करावी. ओ किती तुमचा मुलगा छान आहे, ओ तुमची मुलगी किती छान आहे, ती किती छान वागते, ती किती छान बोलते, तुमचा मुलगा किती छान चांगलं बोलतो, हे का नाही?
तर तशाच रीतीने देवाची इच्छा असते की माझ्या लोकांनी पृथ्वीवरती राहत असताना स्वर्गाच्या गोष्टी समजून घ्यावा, स्वर्गातल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमासोबत बोलत होता, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहूया 3रा अध्याय आणि 11 आणि 12 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमाला सांगत होता की अरे तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे, तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे. पण निकोदेमाला काही कळेना, निकोदेमाला काही समजेना. त्यावेळेस प्रभू येशू काय म्हटला, अरे मी तुम्हाला पृथ्वीच्या गोष्टी सांगत आहे. कोणत्या गोष्टी सांगत आहे? पृथ्वीच्या गोष्टी सांगत आहे. ऐका, वाचूया. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानित नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरीत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही विश्वास कसा धराल? बघा, प्रभूची इच्छा काय आहे? प्रभूची इच्छा आहे की त्याला तुम्हाला स्वर्गातल्या गोष्टी सांगायच्या आहेत. कुठल्या? स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगू तो इच्छित आहे. माझ्या लेकरांना समजला पाहिजे की ते कोणत्या घरामध्ये राहणार आहे, त्यांचं भावी जीवन कसं असणार आहे, ते कोणत्या रस्त्यावरती चालणार आहे, त्यांचं उठणं बसणं कसं असणार आहे, त्यांचं भावी जीवन कसं असणार आहे. हालेलुया. प्रभू येशू देखील या पृथ्वीवरती असताना त्याच्या शिष्यांना काय सांगत होता? माझी मिनिस्ट्री थोड्या दिवसासाठी आहे. मनुष्याच्या पुत्राला धरून देणं हे अगत्य आहे, त्याला त्या सर्व त्रासामधून जाणं अगत्य आहे. हे भविष्यवाणी ऑलरेडी झालेली आहे. त्याला क्रूसावरती मरण अगत्य आहे आणि मरणानंतर पुनरुत्थित होणंही अगत्य आहे. हे पहिलंच ठरून देण्यात आलेलं आहे. तो त्यांना काय सांगत होता? पृथ्वीवरती राहत असताना स्वर्गाच्या गोष्टी तो सांगत होता. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, पृथ्वीवरती राहत असताना प्रभू तुम्हाला शिकवू इच्छित आहे. असं मनुष्य कोण आहे की प्रभू त्याला त्याच्या गोष्टी शिकवील, प्रभू त्याला त्याच्या गोष्टी शिकवील. प्रभूला इच्छा आहे की तुम्ही स्वर्गातल्या गोष्टी समजाव्या, समजून घ्यावे. देवाचे सेवक एका संदेशामध्ये प्रचार करत होते. एका संदेशामध्ये 1961 मध्ये बियॉन्ड द कर्टन ऑफ टाइम, बियॉन्ड द कर्टन ऑफ टाइम या संदेशामध्ये प्रचार करत असताना ते सांगतात की मी एका रात्री झोपलो होतो आणि झोपल्यानंतर मला देवदूताने हात लावून असं उठवलं आणि मग त्यांच्या संगती देवदूता संगती ते संभाषण करत होते आणि मग ते म्हटले देवदूताला की या पडद्याच्या पलीकडे काय आहे. या पडद्याच्या पलीकडे नाही, हा जो निळा पडदा आहे ज्याला आपण आकाश म्हणतो, या निळ्या पडद्याच्या मागे काय आहे? नीले आसमां के पार जाना है ना, गाणं बोलतो ना आपण. या निळ्या पडद्याच्या मागे काय आहे हे जर मला आता समजलं तर माझी मिनिस्ट्री किती बदलून जाईल, माझा जीवनाचा दृष्टिकोन बदलून जाईल, माझा जीवनाचं विचार करण्याची पद्धती बदलून जाईल, माझा स्वभाव बदलून जाईल. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, तुम्हाला आज वाटत नाही का की जर मला या निळ्या पडद्याच्या मागे काय आहे जर ते मला दिसलं, ते जर मला कळालं, ते जर मला जर समजलं तर माझं इकडचं जीवन कसं होऊन जाईल. हालेलुया. जर तुम्हाला एखाद्या देवदूताने दर्शनामध्ये तुम्हाला घेऊन गेला की बघ मी तुझ्यासाठी ते घर तयार केलेलं आहे, तुझा घर या ठिकाणी असणार आहे, तू या रस्त्यावरती चालणार आहे, बघ इथून तू पाणी पिणार आहे, इथून तू फळं खाणार आहेस, आपलं जीवन किती बदलून जाईल, आपला जीवनाचा दृष्टिकोन किती बदलून जाईल, आपला स्वभाव किती बदलून जाईल, आपला प्रभू बद्दलचं नातं किती बदलून जाईल, आपलं प्रार्थनेशील जीवन किती बदलून जाईल, आपलं दररोजचं दैनंदिन जीवन किती बदलून जाईल. हालेलुया. पण मला त्या पडद्याच्या पलीकडे पाहण्याची इच्छा आहे का? हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो,
जसं आपल्या लेकरांना शिकण्यासाठी आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण भेटावं, माझ्या लेकरांनी चांगलं शिक्षण घ्यावं, माझ्या लेकरांना चांगल्या गोष्टीची माहिती पडावी, माझ्या लेकराने चांगलं डिसिप्लिन मध्ये राहावं, म्हणून आपण त्यांना कुठे पाठवतो? कुठे पाठवतो? शाळेमध्ये पाठवतो. आणि त्यांनी अजून स्ट्रिक्ट डिसिप्लिन मध्ये राहावं म्हणून अजून कुठे पाठवतो आपण? मिलिटरी स्कूल मध्ये पाठवतो. आपले तर सोल्जर बसलाय, बरोबर, मला त्याच्याकडे बघून बोलायला वाटतं. अजून त्यांनी डिसिप्लिन मध्ये राहावं, अजून त्यांचं त्यांचं शरीर कसदार बनावं, पिळदार बनावं, ते डिसिप्लिन मध्ये राहावं. तर आपण काय करतो? त्यांना माझ्यापासून दूर राहा. आपण कुठे राहा? कुठे राहा? मिलिटरी स्कूल मध्ये. कारण की तू एक पुढचा येणारा योद्धा बनशील. हालेलुया. माझ्या लेकरांना चांगलं शिक्षण भेटावं म्हणून आपण त्यांना स्कूल मध्ये पाठवतो. त्यांनी अजून पुढे जावं, पुढचं त्यांना चांगलं नॉलेज भेटावं, त्याला चांगली डिग्री भेटावी म्हणून आपण त्यांना कुठे पाठवतो? कॉलेज मध्ये. पण देवाचं हे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये जाता? देवाचं ज्ञान भेटण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीकडे जाताल? कुठे जाताल तुम्ही? हालेलुया. बायबल शिकण्यासाठी बायबल कॉलेजला जाऊन तुम्ही बायबल शिकताल का? थिओलॉजी शिकण्यासाठी तुम्ही थिओलॉजी कॉलेज मध्ये जाऊन शिकताल का? हालेलुया. तुम्ही बायबल कॉलेजला जाऊन, थिओलॉजिकल कॉलेज मध्ये जाऊन तुम्हाला बायबलची माहिती भेटेल, तुम्हाला बायबलची माहिती भेटू शकते, बायबलचं ज्ञान भेटू शकतं, पण बायबलचं जीवन भेटू नाही शकत. जर बायबलचं जीवन, जर बायबलचं रहस्य तुम्हाला जर पाहिजे असेल, तर बायबलचं नॉलेज बायबल थिओलॉजी कॉलेजमध्ये तुम्हाला जाऊन त्यांना जी माहिती आहे ती तुम्हाला देऊ शकतात. पण जर जी गोष्ट देवाने रचलेली आहे, जी गोष्ट त्याने बनवली, जर त्याच्याकडे तुम्हाला जायचं असेल तर थिओलॉजीकडे नाही, तुम्हाला निओलॉजीकडे जायला लागेल. हालेलुया. संदेशा काय म्हणतो? तुम्हाला थिओलॉजी शिकण्यापेक्षा तुम्हाला निओलॉजी शिकावं लागेल. तुम्हाला निओलॉजी म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या कॉलेज, तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये जाण्याच्या ऐवजी तुमच्या घरामध्ये, त्या रूम मध्ये स्वतःला कोंडून घ्या आणि गुडघ्यावरती जा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गुडघ्यावरती जाताल त्यावेळेस स्वर्ग तुम्हाला मोकळं केलं जाईल. ज्यावेळेस तुम्ही गुडघ्यावरती प्रार्थना करताल त्यावेळेस स्वर्गाचे रहस्य तुमच्यासाठी मोकळे केले जातील. ज्यावेळेस तुम्ही गुडघ्यावरती बायबलचं वचन वाचताल आणि गुडघ्यावरती प्रार्थना करताल त्यावेळेस प्रभू तुम्हाला समजवायला, शिकवायला चालू करेल. माझ्या मुला आहे असं नाही, हे असं आहे. माझ्या मुली हे असं आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आपल्याला आपल्या गुडघ्यांवरती जाणं गरजेचं आहे. जर देवापासून तुम्हाला शिकायचं आहे, जर स्वर्गाच्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, जर पडद्याच्या, निळ्या पडद्याच्या पलीकडे काय जीवन आहे हे जर तुम्हाला समजायचं असेल तर तुमच्या गुडघ्यावरती तुम्हाला जावं लागेल. हालेलुया. पण गुडघे जास्त वेळ प्रार्थना करा. अरे थोड्या वेळ तरी जा, सुरुवात तर करा. तुमची प्रार्थनेची सुरुवात तुमच्या गुडघ्यापासून करा. मग तुम्हाला जेवढा वेळ सहन होईल तेवढा वेळ गुडघ्यावरती करा, नंतर खाली बसा, पण गुडघ्यावरती जाऊन सुरुवात करा. हालेलुया. गुडघ्यावरती जाणं म्हणजे ते दाखवतं की मला तहान आहे त्या गोष्टी जाणण्याची, मला भूक आहे त्या गोष्टी समजण्याची. आराम खुर्चीमध्ये जाऊन आराम खुर्चीमध्ये प्रार्थना करत बसून नाही चालणार. आराम खुर्चीमध्ये जाऊन असं घेऊन अशाच डुलक्या घेतात. हालेलुया. तुमच्या गुडघ्यावरती जाणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जो एक लहान भाऊ होता, त्याचं नाव होतं याकूब. तो गुडघ्यावरती ज्या शरीरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त होता त्यावेळेस एवढे नाव ठेवायचा, हा ढोंगी आहे, हा आम्हाला बदनाम करतोय, हा एक नंबरचा लबाड आहे. पण ज्यावेळेस त्याची प्रभू येशू ख्रिस्ताची मिनिस्ट्री चेंज झाली, ज्यावेळेस त्याने पाहिलं प्रभूचं रूपांतर, त्यावेळेस तो म्हटला मला पण याच्यामधलं जीवन पाहिजे, मला पण याच्यामधलं जीवन पाहिजे, मला पण माझ्या भावासारखं जीवन पाहिजे. आणि मग तो गुडघ्यावरती जाऊन प्रार्थना करत असे. एवढा गुडघ्यावरती जाऊन प्रार्थना करू लागला की त्याचे गुडघे उंटाच्या गुडघ्यासारखे झाले.
एवढा वेळ तो प्रार्थना करत असेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण की देवाच्या लेकरांनो, आज आपल्याला समजणं गरजेचं आहे की आज आपल्याला त्या गोष्टीविषयी तहान आहे का. तो मनुष्य ज्याला स्वाभाविक वृत्तीचा आहे. बायबल काय सांगतं ऐका. 1 कोरिन्थीचा 2 अध्याय 11 वचनापासून तर 15 वचनापासून पर्यंत आपण वाचूया. ते गुडघ्यावरती जाऊन प्रार्थना करणं सोपं नाहीये. गुडघ्यावरती जाऊन प्रार्थना करणं सगळ्यांना जमणारं नाहीये. आराम खुर्चीवरती सगळ्यांना प्रेयर करायला बरं वाटतं. झोपल्या पालथं पडून, अरे मी पालथं पडून प्रार्थना करायला बरं वाटतं. पण झोपेतून बाहेर निघून प्रार्थना करून मध्यरात्री प्रार्थना करायला ती तहान लागते, ती भूक लागते. हो, मध्यरात्री पास्टरने सांगितलं मध्यरात्री प्रार्थना करायची. मग रात्री डुलका आपल्याला रात्री झोपेतून थोडीशी जाग आली, नाही आज थकलोय, मी झोपल्याच प्रार्थना करतो. ज्याला तहान आहे, ज्याला भूक आहे, तो मध्यरात्री उठून गुडघ्यावरती जाऊन प्रार्थना करणार. हालेलुया. ऐका बायबलचं वचन काय सांगत आहे. 1 कोरिन्थी 2 अध्याय 11 ते 15 वचन. मनुष्याच्या ठाई बसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. बघा, देवाच्या गोष्टी शोधणारा देवाचा आत्माच लागतो. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला. बघा, तुम्हाला जगाचा आत्मा नाही तर देवापासून निघालेला आत्मा तुम्हाला भेटलेला आहे. आमेन. यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. आमेन. ऐका पुढे. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही. स्वाभाविक वृत्तीचा माणूस कोण? स्वाभाविक वृत्तीचा म्हणजे कोणता माणूस? स्वाभाविक वृत्तीचा माणूस म्हणजे कोणता माणूस? जो देहदृष्टी रीतीने चालतो, जो देहदृष्टीने चालतो, जो जगिक आहे, जो कार्नल माइंडेड आहे. स्वाभाविक वृत्तीचा माणूस आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही. निळ्या पडद्याच्या मागे गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट पण नाहीये, नाही त्याला जाणून घ्यायचे आहेत, नाही त्याला समजून घेण्याची इच्छा आहे. तो म्हणतो भाई चर्च को जा रहा हूं ना, प्रार्थना करतोय ना व्यवस्थित, बस ना आता, याच्यापेक्षा मला जास्त नाही काय करायचंय. कारण त्याला मूर्खपणाचे वाटतात. कारण की काय, एकटं प्रार्थना करणं, त्याला बडबड करणं त्याला व्यर्थ वाटतंय. एकटं खोलीमध्ये स्वतःला एकटं कोंडून घ्या, गुडघ्याला त्रास द्या, त्या काहीतरी वेड्यासारख्या गोष्टी शोधणं करणं त्याला काय वाटतं, वेड वाटतंय. हे लोक काय उगाच बडबड करत बसतात. काय उगाच आहे एवढी प्रार्थना करायची गरज आहे. स्वाभाविक वृत्तीच्या माणसाला आध्यात्मिक गोष्टी कशा वाटतात? मूर्खपणाच्या वाटतात. आणि त्याला त्या समजू शकणार नाही, त्याला ते समजणार नाही. म्हणून तुम्ही त्याला समजावण्यासाठी प्रयत्न करू नका. कारण त्यांची पालक आत्म्याच्या द्वारे होते. हालेलुया. जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पाळतो. जो आध्यात्मिक आहे त्याला माहिती आहे मला याच्या शब्दांमध्ये इंटरेस्ट नाहीये, मला यांच्यामध्ये मला समजून मला वेळ घालवायचा नाही. मला तर त्या गोष्टीची तहान आहे, मला त्या गोष्टी समजून घ्यायच्या, मला त्या गोष्टी पाहायच्या आहेत. मी त्या गोष्टी, तो व्यक्ती त्या गोष्टी पाहण्यासाठी वेडा असतो. प्रत्येक संदेष्टा जो त्या गोष्टी पाहण्यासाठी झिजला आहे त्याला लोकांनी वेड म्हणून ठरवलेलं आहे. जे मोशी प्रार्थना करत होता त्याचे भाऊ बहीण काढले, काय जास्त देव 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 करतो. देव का तुझ्याशीच बोलतो का, आमच्याशी बोलत नाही का? प्रार्थने जे लोक इच्छा धरतात, जे लोक व्याकुळ आहेत परमेश्वराच्या त्या तिकडच्या गोष्टी समजण्यासाठी, तिकडून संदेश आणण्यासाठी, त्या लोकांना नेहमी स्वाभाविक वृत्तीच्या माणसांनी काय ठरवलेलं आहे? मूर्ख ठरवलेलं आहे.
पण तो व्यक्ती जो आध्यात्मिक आहे त्याला त्यांची पर्वा राहत नाही. तो तर व्याकुळ आहे त्या गोष्टी समजून घेण्यासाठी. ओके, तरी त्याची स्वतःची पार कोणाकडूनही होत नाही. प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे. आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. आमेन. पॉल काय म्हणत आहे? मला कोणाचं मन आहे? ख्रिस्ताचं मन आहे. कोणाचं मन आहे? ख्रिस्ताचं मन आहे. ख्रिस्ताचं मन आहे माझ्याकडे माझं मन नाहीये. मी याचं मन ठेवण्यासाठी तिचं मन ठेवण्यासाठी जगत नाही. माझ्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे आणि मी ख्रिस्ताचं वचन ठेवण्यासाठी जगतो. हालेलुया. मला याची मनधरणी त्याची मनधरणी करण्यासाठी मी नाही जगत आहे. ते ख्रिस्ताचं मन मला ते वचन शिकवतं की ज्याच्या करून मी देवाचं मन धरू शकेल. मी देवाचं मन धरण्यासाठी काय करू शकेल. आणि ते मन मला शिकवतं की तू असं कर, तू तसं करू नको. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून बघा दावीद राजा काय म्हणतो की स्तोत्र 42 मध्ये 1 आणि 2 मध्ये की ती व्याकुळता तुमच्यामध्ये पाहिजे. ती व्याकुळताच आहे जी तुम्हाला एकदा खाली बसवेल किंवा ती तुम्हाला गुडघ्यावरती जायला मजबूर करेल. ती व्याकुळता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे की त्या गोष्टी काय आहे. नवीन घर घेतात ना तुम्ही. नवीन घर घेतलं असेल, जे काय तुमचं घर आहे तिथं तुम्ही राहतात, स्वतःचं नाही तर रेंटवरती असू द्या. रेंटवरती जरी घर घ्यायला जातो तर आपण जातो का नाही, कोणत्या एरियामध्ये घर घ्यायचंय, तिथे पाणी आहे का, तिथे लाईट आहे का, रस्ते व्यवस्थित आहेत का, रात्री जर उशीर झाला तर सेफ आहे का, बघायला जातो की नाही, विचारपूस करतो की नाही. का? कारण की मला तिकडे राहायला जायचं आहे. आपण तिकडे जातो, पडताळणी करतो, चौकशी करतो, शोध घेतो. अरे हा एरिया बरोबर नाही, अरे घराचा एरिया छोटासा आहे, आपण दुसरीकडे शोधू. मनुष्य शोध घेतो. तशाच रीतीने तुमच्या माझ्यासाठी घर तयार होत आहे, त्याचा शोध तुम्ही घेतलाय का? तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रभूने एक जागा तयार केलेली आहे. ते घर कसं आहे, ती जागा कशी आहे, तो एरिया कसा आहे, तिथे फॅसिलिटीज काय आहे, तो एरिया सेफ आहे का, याच्याबद्दल चौकशी केली आहे का? हालेलुया. गरज वाटत नाही, गरज वाटत नाही. बघा काय सांगतं वचन, स्तोत्र 42. अग्नी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. बघा कोण बोलत आहे वचन? दावीद राजा. कोण? दावीद राजा. एक राजा जो त्याच्या महल मध्ये राहतो, ज्याला आयुष्य आरामची काही कमी नाहीये, ज्याला खाण्यापिण्याची काही कमतरता नाहीये, कपडे लत्त्यांची पैशांची काही कमतरता नाहीये, तरी त्याचा जीव कशामध्ये आहे? प्रभूचं घर कसं असेल या, त्याला तो त्या महलामध्ये राहतोय, तो ज्या राज सिंहासनावरती बसला त्याच्याबद्दल त्याला गौरव खुशारकी नाहीये. तो म्हणतोय मी ते राहतो ठीक आहे, पण ते घर कसं असणार आहे जिथे माझा प्रभू राहतोय. हालेलुया. ते घर कसं आहे. देवाच्या लेकरांनो, पाण्याची गोष्ट हरणीसाठी तुलना केलेली आहे. एखादा व्यक्ती जो जंगलात हरवलेला आहे त्याला पाण्याची किंमत विचार. त्याला जंगलात नाही जाऊ द्या, उन्हामध्ये 2 तास फिरून या. आता ऊन खूप जबरदस्त आहे, आता उन्हामध्ये 2 तास फिरून या आणि मग कसा जीव कसा विसरतो, कसा जीव थोडस पाणी भेटेल का? ठीक आहे. एखाद्या जंगलात हरवलेल्या व्यक्तीला जसे पाण्यासाठी तो कासा विसरतो, त्याचा जीव जसा पाण्याचा शोध घेतो, तसा आपण प्रभूसाठी त्याच्या वचनाचा आणि तो जिथे राहतो, जिथे मला जायचं आहे त्या गोष्टीविषयी शोध घेण्यासाठी ते तहान माझ्याजवळ आहे, ती भूक माझ्याजवळ आहे.
जर तुमच्यामध्ये ती तहान आहे, तुमच्यामध्ये जर ती भूक आहे, तर प्रभूचं वचन आहे तुम्हाला की प्रत्येक तहानेला तृप्त केलं जाईल. प्रत्येक जो भुकेला आहे त्याची भूक भागवली जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या लेकरांनो, आज तुम्ही त्या प्रभूच्या गोष्टीसाठी तहानेले आहात. आज तुम्ही तहान. अब्रामाजवळ काय होतं? काय होतं अब्रामाजवळ? अब्राहम प्रभूच्या विरुद्ध वागणारा एक व्यक्ती होता. सर्व गोष्टी ज्या प्रभूच्या विरुद्ध आतमध्ये आहे त्या गोष्टीमध्ये अडकलेला होता. तर प्रभू म्हटला, डोंट वरी, मैं तेरे को सिखाएगा. मी तुला शिकवेल. तू शिकायला तयार आहेस? हालेलुया. अब्राहम जो पहिले कोण होता? मूर्तीपूजक होता. अब्राहमच्या पहिले त्याचं नाव काय? अब्राहमच्या पहिले त्याचं नाव काय होतं? अब्राम. त्यावेळेस तो अब्राहम नसताना अब्राम होता. त्यावेळेस तो देवाच्या सर्व न आवडणाऱ्या गोष्टीमध्ये अडकलेला होता. मग प्रभू म्हटला, तू तुझं घर सोड, मी तुला शिकवेल, मी तुला चालवेल, मी तुला समजवेल, मी सर्व गोष्टी तुला बारकाईने शिकवेल, मी तुझा हात धरून मी तुला चालवेल. हालेलुया. आणि ज्यावेळेस अब्राहमाने स्वतःच्या गोष्टी सोडल्या आणि जसं त्याने प्रभूचा हात धरला, प्रभूने त्याला असं चालवलं की तो ज्याला पिता होण्याचे चान्सेस नव्हते, त्याची बायको कोण होती? वांझ होती. तो पिता बनू शकत नव्हता. त्याच्या लाईफ मध्ये त्याला हे फॅक्ट ठाऊक होतं की मी बाप होऊ शकत नाही. हालेलुया, समजतंय? पण ज्यावेळेस त्याने प्रभूचा हात धरला, प्रभूने त्याला चालवलं, तो म्हटला, पिता काय करतोय? मी तुला विश्वासाचा पिता बनवणार आहे. आमेन. अब्राम कोण बनला? अब्राम नंतर पिता तर त्याने बनवलंच, पण तो विश्वासाचा पिता म्हणून गणण्यात येत आहे. प्रभू तुम्हाला शिकवायला तयार आहे. असा मनुष्य कोण आहे की जो परमेश्वराच्या गोष्टी त्याला परमेश्वर त्याला शिकवे? कोण आहे असा व्यक्ती जो त्याच्या संगती, त्याच्या क्रॉसच्या पायथ्याशी बसेल आणि म्हणेल की बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. बोल प्रभू, तुझी इच्छा माझ्यामधून काय आहे? बोल, तुला माझ्यामधून काय करायचं आहे? बोल प्रभू, तुझा रस मी ऐकायला तयार आहे. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, जो अब्राम हरवलेला होता, त्या प्रभूने त्याला शोधला आणि मग तो परमेश्वर अब्रामाचा राहिला नाही, तो परमेश्वर अब्राहमाचा, इसाकाचा आणि याकोबाचा झाला. आमेन. हालेलुया. अब्रामाने जेवढं शिकवलं त्याच्यापेक्षा जास्त त्याने फक्त अब्रामाचा हात धरून आला नाही, त्याने अब्रामाने ज्याचा हात धरला त्याने इसाकाने, अब्राम जाता जाता इसाकाला सांगून गेला, देवाला धरून माझी जर्नी एक दिवस स्टॉप होऊन जाईल, पण तो तुला चालवत राहील. हालेलुया. इसाक नंतर इसाकाने याकोबाला सांगितलं, जे इश्माईल तर निघून गेला, पण ती भूक दोघांमध्ये होती. कशा कोणामध्ये होती? याकोबामध्ये होती. मला त्या परमेश्वराकडनं पाहिजे, मला ते शिकवण पाहिजे, मला ते गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. हालेलुया. आणि मग याकोब इसाकानंतर पर प्रभूने याकोबाला निवडलं आणि म्हणून तो परमेश्वर अब्राहमाचा, इसाकाचा आणि याकोबाचा आज बोलण्यात. आमेन. जो परमेश्वर अब्राहमाचा, इसाकाचा, याकोबाचा होता, तोच परमेश्वर तुमचा आहे. हालेलुया. तोच परमेश्वर आज तुमचा आहे. तुम्ही त्याला आपलंसं घेऊ इच्छित आहात का? तुम्ही त्याच्याकडनं ऐकायला तयार आहात का? त्याच्याकडनं समजून घ्यायला तयार आहात का? हालेलुया. ओ माय देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस त्याचे लोक भटकून गेले, त्याचे लोक त्याला विसरून गेले आणि गुलामगिरीमध्ये जगत होते, त्यावेळेस प्रभूने त्यांना आठवण दिली की तुमचा जन्म इथे राहण्यासाठी नाही, तुमचा जन्म कनान देशामध्ये राहण्यासाठी बनलेला आहे. कारण की मी तुमच्या बापाला एक वायदा केला होता, अब्राहमाला एक वायदा केला होता.
त्यांना आठवण करून दिली आणि त्यांना तर काहीच ठाऊक नव्हतं, पण तो म्हटला मी तुला शिकवेन, मी तुला शिकवेल, मी तुला सांगेल कसं चालायचंय, मी तुला समजवेल. ते शिकण्यासाठी, ते समजवण्यासाठी त्यांना किती वर्ष लागले? प्रवास 21 दिवसाचा, पण त्याला शिकवायचं होतं म्हणून किती वर्ष लागले? तुम्हाला शिकवायचं जो पण तुम्ही शिकत नाही तोपर्यंत मी तुम्हाला शिकवत राहील, शिकवत राहील, शिकवत राहील. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभू तुम्हाला शिकवायला तयार आहे. असा मनुष्य कोण आहे? असा मनुष्य कोण आहे की प्रभू त्याच्या गोष्टी त्याला शिकवेल, जो परमेश्वराच्या भयामध्ये राहील. कारण की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती होता, त्याचे शिष्य त्याला धरून चालले, पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, सगळे लोक घाबरून गेले. पेत्र तर म्हटला, जिसके भरोसे पे मैं चल रहा था उसको तो उन्होंने क्रॉस पे मार दिया. चला आता बाड बिस्तर गुंडाळा आणि आपल्या धंद्याला चला. आपल्या रोजी रोटी कामाने काय बाबा, समजतंय? पेत्र कुठे गेला? पेत्र परत मच्छीमारी करण्यासाठी गेला. पेत्राने विश्वास सोडून दिला. पेत्र समजू शकला नाही, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, पेत्रा एवढंच मागे जायचं नाहीये. तो म्हटला की थांब, मी मरणातून जिवंत होऊन तुला भेटायला परत येणार आहे. आमेन. तो मरणामधून जिवंत झाला आणि त्याने दाखवलं की मरण शेवट नाहीये, मरणानंतर एक जीवन आहे. त्या जीवनासाठी या जगामध्ये जगा. त्या मरणानंतरच्या जीवनासाठी तुम्हाला मला आज जगायचं आहे. मरणानंतर एक मरण आहे, त्या गोष्टीसाठी जगायचंय का मरणानंतर एक जीवन आहे त्यासाठी जगायचंय, याचा विचार तुम्हाला करायचा आहे. याचा निवड तुम्हाला करायची आहे. याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे की मरणानंतर एक दुसरं मरण आहे, त्याच्यासाठी मला जगायचंय का मरणानंतर एक दुसरं जीवन आहे, त्याच्यासाठी मला जगायचंय. आज मी काय निवड करणार? हालेलुया. त्या लोकांना काहीच ठाऊक नव्हतं, त्याला काही समजत नव्हतं की आता प्रभू येशू ख्रिस्त मेल्यानंतर काय होणार आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावरती जय मिळवून त्यांना दाखवलं की मरणानंतर अजून एक जीवन आहे. आमेन. हालेलुया. आणि मग तो त्यांच्यामध्ये 40 दिवस फिरत राहिला. 40 दिवस गेले, फिरल्यानंतर तो स्वर्गामध्ये निघून गेला. आता परत म्हटलं आता काय करायचं? अरे मरणातून हा जिवंत झाला बाबा, पण गेला परत वरती, आता काय करणार आपण? आपल्याला कोण सांगणार, कोण शिकवणार, कोण समजवणार? जाता जाता प्रभूने एकच सांगितलं, यरूशलेममध्ये जा आणि प्रार्थना कर. बस. प्रसिद्धाच्या कृत्यांमध्ये पहिल्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता. काय करा? येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की जा आणि जो वायदा तुम्हाला देण्यात आला होता तो येईपर्यंत यरूशलेममध्ये जाऊन प्रार्थना करत बसा. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस झाले येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेल्यानंतर काय माहिती नाही काय करायचं. योहान एक तरुण बिलीवर आवेशाने भरलेला, पीटर समथिंग वी शुड डू, काहीतरी केलं पाहिजे. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालाय, क्या करणे का समज में नाही आ रहा, काय केलं पाहिजे? आपल्या जवळ काहीच नाही, आपल्याला काय माहिती नाही काय करायचंय. आपल्याला फक्त एकच त्याने संदेश दिलेला आहे की जा आणि तो पाराकलेत येईपर्यंत वाद बघा, प्रार्थना करा. त्यांना काहीच ठाऊक नव्हतं की तो कधी येणार आहे. आणि मग ज्या येशू ख्रिस्ताचे स्वर्गरोहणानंतर 40 दिवसानंतर ज्यावेळेस 10 दिवस झाले, ज्यावेळेस पेंटेकॉस्ट दिवस आला, त्यावेळेस तो पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरून आला. हालेलुया. तो पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये उतरून आला आणि मग देवाच्या लेकरांनो, जे लोक घाबरून बसले होते, जे लोक स्वतःला लपवून बसले होते, जे लोक विश्वासाला दडून बसले होते, तेच लोकांनी दरवाजे उघडले. तेच लोकांनी दरवाजे उघडले आणि ते लोक प्रभूची घोषणा करू लागले. आमेन. ते लोक प्रभूची घोषणा करू लागले. राजांनी आणि जे याजक होते ते म्हटले या येशू ख्रिस्ताचं नाव घ्यायचं नाही. ते म्हटले बाबा तुम्ही आमचं काही करा, पण आम्ही त्याचं नाव नाकारू शकत नाही. कोण त्यांना शिकवत होतं? जो आत्मा त्यांच्यामध्ये आला होता तो त्यांना शिकवत होता की अभी पीछे हटणे का नाहीये. आता मागे जायची वेळ नाहीये. आता जगाकडे वळण्याची वेळ नाही. आता भीतीमध्ये जगण्याची वेळ नाहीये, कारण आता ती वेळ पूर्ण झालेली आहे. आता तुमची मिनिस्ट्री सुरू झालेली आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, आपण या शेवटच्या टाइम मध्ये आहो, आपण या शेवटच्या काळामध्ये आहो आणि जो पवित्र आत्मा त्यांच्यासाठी पाठवला होता तो आजपर्यंत आपल्यामध्ये आहे.
तो आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. द मिनिस्ट्री इज नॉट येट ओव्हर. हालेलुया. देवाने त्याच्या लोकांना कधीच सोडलेलं नाहीये. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती नव्हता तर परमेश्वरचा आत्मा संदेशांवरती येत असे आणि संदेशांच्या द्वारे तो लोकांसंगती बोलत असे. हालेलुया. आणि ज्यावेळेस काळाची पूर्णता झाली त्यावेळेस तोच परमेश्वर एका शरीरामध्ये उतरून आला. त्याने स्वतःला एवढं लहान केलं की तो एका शरीरामध्ये उतरून आला. त्याला एक नाव देण्यात आलं, त्याचं नाव होतं येशू. पण हा येशू वेगळा कोण नव्हता. जो यहोवा जुन्या करारामध्ये होता तोच यहोवा रूपांतर होऊन आता येशूच्या रूपात पृथ्वीवरती जगत होता. The Jehovah of old is the Jesus of New Testament. यहोवा जो जुन्या करारामधला होता तोच येशू नवीन करारामधला आहे. हालेलुया. आणि एक काळाची पूर्णता झाली आणि मग येशू त्याची मिनिस्ट्री संपून निघून गेला. आणि तो जो येशू ख्रिस्त नवीन करारामधला होता तो आज पवित्र आत्मा, ख्रिस्ताचा आत्मा तुमच्या माझ्या वेळेमध्ये आहे. हालेलुया. त्याचा यहोवा त्या काळामधला, जुन्या काळामधला, जुन्या करारामधला यहोवा होता तोच नवीन करारामधला येशू आहे. तसाच नवीन करारामधला येशू आजच्या वेळेचा पवित्र आत्मा, ख्रिस्ताचा आत्मा आहे. हालेलुया. तोच परमेश्वर त्याची सेवकाई त्याने बदलली आहे. कशासाठी? तुम्हाला शिकवण्यासाठी, मला शिकवण्यासाठी की तुमच्यामध्ये माझ्यामध्ये व्याकुळता असली पाहिजे की आता वेळ आलेली आहे. आपण एकदम निकट येऊन थांबलेलो आहे. द रॅप्चर इज व्हेरी क्लोज. आता मागे वळण्यामध्ये पॉइंट नाहीये. जगाच्या गोष्टीकडे ध्यान लावण्याची वेळ नाहीये. आता वेळ त्या निळ्या पडद्याच्या मागे काय आहे याच्यामध्ये तुझं मन लाव. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो आपण त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. अनेक वेळेस मी तुम्हाला सांगितलं प्रकटीकरणाचं पुस्तक पहिला अध्याय 12 आणि 16 वचन, 19 आणि 20 वचन, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्याच्या शिष्याला कोणाला योहानाला झालं, त्याला काय दिसलं? त्या 7 समया दिसल्या आणि 7 तारे दिसले. आणि ते 7 समय आणि 7 तारे बद्दल ज्यावेळेस विचारण्यात आलं तर प्रभू येशू म्हटला की योहाना हे लिहून ठेव. जर योहानाने जर प्रभूने ते प्रकटीकरण दिलं नसतं तर आज त्याचा काय अंदाज लोकांनी लावला असं सांगू शकत नाही. पण प्रभू म्हटला ज्या 7 समय आहेत ते 7 काय आहेत? मंडळ्या आहेत. आणि 7 तारे काय आहेत? मंडळ्यांचे दूत आहे. प्रत्येक मंडळीसाठी एक दूत आहे. तो दूत याच्यासाठी पाठवलेला आहे की त्याने जाऊन त्या मंडळीला सांगावं, त्याने जाऊन त्या मंडळीला शिकवावं, ते जाऊन त्या दूताने जाऊन मंडळीला तयार करावं. आमेन. आणि म्हणून ज्या 7 मंडळाबद्दल तुम्ही वाचताल प्रकटीकरणाच्या 2ऱ्या अध्यायापासून तर देवाचं वचन सांगतं लिही पूर्ण येथील मंडळीच्या दूताला लिही. थुआतीरा येथील मंडळीच्या दूताला तो दूत त्याच्यासाठी पाठवलाय की त्याने त्या मंडळीला तयार करा. आणि म्हणून आज प्रभूने आपल्यासाठी तो दूत पण पाठवलेला आहे. आपल्याला समजणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे की संदेष्टा काय सांगत आहे, काय शिकवत आहे. याच्यासाठी की तुम्ही आणि मी प्रभूचं मन ओळखावं, प्रभूचं मन ओळखावं. हालेलुया. तुमच्या प्रत्येक कामामध्ये प्रभू तुम्हाला शिकवेल, प्रत्येक गोष्टीमध्ये तो तुम्हाला शिकवेल. तो तुम्हाला या पृथ्वीवरती राहत असताना तो तुम्हाला तयार करत आहे स्वर्गाच्या गोष्टीसाठी. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये, तुमच्या दैनंदिन स्वभावामध्ये, दैनंदिन वागण्यामध्ये, तुमच्या शिक्षणामध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या उठता बसताना प्रभू तुम्हाला तयार करत आहे, तो तुम्हाला शिकवत आहे. हो अब्राहम म्हटला की बाबा मी म्हातारा झालोय, मला आता जमणार नाही, प्रवास करायला मला जमणार नाही. एलिएझर माझा सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावरती, माझा सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावरती. तू जा आणि माझ्या मुलासाठी इसाकासाठी काय कर? पोरगी शोधून आण. माझ्या मुलासाठी इसाकासाठी पोरगी शोधून आण.
एलियाजर म्हटला, चांगली निघाली तर ठीक, चांगली निघाली तर नाहीतर मग मला काय अवघड काम दिलंय मालकाने. मालकाने काय अवघड काम दिलं, आता कसं करायचं? कोण मला सांगणार की चांगली मुलगी कशी आहे? कोण मला समजवणार की अरे कोणती मुलगी माझ्या मालकाच्या मुलासाठी पाहिजे? प्रभू मला समजत नाही. प्रभू मी तुला मध्ये ठेवतो, काय करायचं? प्रभू म्हणतो डर मत बेटा, मैं तेरे को सिखाएगा. मी तुला शिकवेल, घाबरू नको. जा त्या गावामध्ये आणि जी तुझ्याकडे येऊन म्हणेल की मी तुला आणि तुझ्या उंटांना पाणी पाजते, तीच पोरगी मी पाठवलेली आहे. हालेलुया. तुमचं काम, तुमचं बिझनेस, तुमचं जीवन प्रभू तुम्हाला शिकवेल सगळ्या गोष्टी. कसा व्यवहार करायचा, कसं बोलायचंय, कसं भांडकुदळ लोकांपासून थोडंसं तोंड आवरून लांब राहायचं आहे, कसं आपल्याला काही लोक जे मोहामध्ये टाकतात त्यांच्यापासून कसं कट मारून निघून जायचं आहे, संगतीमध्ये कशी निवडायची आहे, मित्रमंडळीमध्ये कसं राहायचं आहे, उठायचं बसायचं आहे. प्रभू तुम्हाला शिकवेल, प्रभू तुम्हाला तयार करेल. हालेलुया. थोडक्यामध्ये प्रभू तुम्हाला त्याच्या वचनामध्ये कसं राहायचंय हे शिकवेल. हालेलुया. एलियाजर तिकडे गेला, त्या गावाकडे गेला आणि मुली सगळ्या पाणी भरायला आल्या होत्या. आता मनुष्य किती पाणी पिणार? ताणलेला माणूस आहे, किती पाणी पिणार? पिऊन 1 ग्लास, 2 ग्लास, 3 ग्लास, 1 तांब्या, 2 तांब्या, 4 तांबे, एखादा हंडा, याच्यापेक्षा जास्त मनुष्याला पाणी पाजणं. उंट किती पाणी पिणार? उंट किती पाणी पिणार? ज्याला 4 ड्रम पाणी पाजलं तरी कमी आहे. उंट पाणी पितो आणि स्टोर पण करून ठेवतो पुढच्या याच्यासाठी. त्याचं बॉडी सिस्टम वाळवंटामध्ये राहणारी आहे म्हणून. आता मनुष्याला पाणी पाजणं ठीक आहे, उंटाला कोण पाणी पाजणार बाबा? अनेक मुली आल्या असतील, पण एकच होती ती म्हटली की तुलाही पाणी पाजेल, तुझ्या उंटांनाही पाणी पाजेल. किती कष्ट तिने घेतले असतील, किती मेहनत तिने केली असेल, किती राबली असेल ती, पण तिचं श्रेय, तिचं प्रतिफळ किती मोठं झालं. बाकीच्या मुली येऊन गेल्या, त्यांचं नावच उल्लेख नाहीये, पण हिचं नाव तिथे नमूद झालं आणि तिकडे पण नमूद झालं. हालेलुया. ज्या उंटांना तिने पाणी पाजलं त्याच उंटावरती बसून ती इसाकाला भेटायला गेली. जे वचन आज तुम्हाला त्रासदायक आहे, किती लोक म्हणतात किती वचन पाळायचे, काय वचन पाळायचे? अरे जे वचन तुम्ही आज पाळताल, जे वचनाची ताण तुमच्यामध्ये, ज्या वचनाची भूक तुमच्यामध्ये, तेच वचन तुम्हाला तुमच्या प्रभू येशूला भेटण्यासाठी घेऊन जाणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Can you shout hallelujah? Praise the Lord. ते वचन आज तहान ती तुमच्यामध्ये असू द्या, ती व्याकुळता तुमच्यामध्ये असू द्या. तुमचं जीवन, माझा मूड आज नाहीये, माझा मूड आज आहे, आज माझी इच्छा नाही, आज माझी इच्छा आहे, आज मी खूप खुश आहे म्हणून प्रार्थना करा. आज मी थोडं डाव वातावरण प्रार्थना नाही करा. असं तुमचं जीवन तुमचा प्रार्थनेला बसू, तुमचा मूड असो किंवा नसो, मी प्रार्थना करा. माझी इच्छा असो किंवा नसो, मी प्रार्थनेला जाणार. मला झोप येते का नाही, मी तरी बायबल वाचणार. ती व्याकुळता तुमच्यामध्ये असू द्या. तुम्हाला ते जमू किंवा न जमू, ती व्याकुळता तुमच्यातून संपता कामा नये. हालेलुया. एक उदाहरण घेऊन संपत आहे. देवाच्या लेकरांनो, प्रभू तुम्हाला समजवायला तयार आहे, प्रभू तुम्हाला शिकवायला तयार आहे, पण तुम्ही ते शिकायला त्याच्याजवळ बसायला तयार आहे. कारण या मुलाला काहीच माहिती नव्हतं, या मुलाला युद्ध कला काही ठाऊक नव्हती, या मुलाला युद्धाचं काही कसं करायचं युद्ध हे काहीच आयडिया नव्हती, पण तो त्याच्या लोकांना एक बेसुनत व्यक्ती समोर उभं राहिलेला बघू शकत नव्हता. दावीद त्याच्या देवाच्या निवडलेल्या लोकांना एक फलिष्ट येऊन धमकावत आहे, हे दृश्य तो पाहू शकत नव्हता.
प्रभू मी काय करू, मी हे बघू शकत नाही. प्रभू म्हटला जा बिंदा जा, मैं तेरे साथ है. तो म्हटला मला मी कसं युद्ध करा. लोकांनी त्याला प्रश्न केला तू कसं युद्ध करा, तुला युद्ध माहिती नाही, तुला तलवार उचलता येत नाही. तो म्हटला मला काही ठाऊक नाही, पण मी जाणार हे मी बघू शकत नाही. तो गेला. त्याला जर काय होतं फक्त विश्वास. विश्वासाने ती गोपन घेतली आणि फिरवली आणि घेतली. त्याचं काम त्याने केलं. त्याचं काम जसं त्याने केलं, प्रभूने त्याचं काम केलं. जसा तो दगड त्याने फिरून मारला, प्रभूने त्याचा वेग असा वाढवला जो लाईट पेक्षा भयानक गतीने पुढे गेला. गल्ल्यात विचारही करू शकत नाही तेवढ्या वेगाने तो दगड त्याच्या जवळ आला. त्याला वाटलं माझी बॉडी फुल आयर्न सूपनी भरलेली आहे, माझा फक्त डोक्याला एवढासा भाग आहे, एवढा याचा नेम भारी असणार आहे का. पण तो विसरला की युद्ध दाविदाचं नाहीये, युद्ध परमेश्वर. गल्ल्यात विसरला. त्याला वाटलं की माझ्या समोर एक लहान पोरगा आहे, पण त्या लहान पोराच्या मागे अलौकिक परमेश्वर त्याला दिसला. आमेन, हालेलुया. पण देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस तो गल्ल्यात खाली पडला त्यावेळेस अलौकिक परमेश्वर इस्रायलने पाहिला. आमेन. देवाच्या लेकरांनो, आज ती वेळ आहे. तो अलौकिक परमेश्वर आपल्याला भेटण्यासाठी खूप जवळ आलेला आहे. ती वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे, खूप जवळ येऊन ठेपलेली आहे. आता आपण गोष्टी हलक्यामध्ये घेऊ नये. आपण फक्त आपल्या कामामध्ये, संसारामध्ये, कामधंद्यामध्ये अडकून बसता कामा नये. प्रभूविषयी तुमच्या मनामध्ये जर तहान भूक कमी होत असेल तर एकमेकांकडे जा, एकमेकांना सांगा की माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या असे लोक शोधा की जे तुम्हाला प्रभूविषयी व्याकुळ करतील. प्रभूची तहान, प्रभूविषयीची भूक तुमच्यामध्ये वाढवतील. हालेलुया. हे का मूड नसेल तर का अरे चल आज पार्टी करते, पार्टीला गेला की बराबर मूड येतो की नाही जगाच्या लोकांना. तर तुम्हाला मूड नाही, तुमची व्याकुलता नाही, तुम्हाला थंड वाटत, शोध असे प्रार्थनेचे लोक जे असतात तुम्हाला प्रार्थनेमध्ये घेऊन येतील. तुमच्यामधला प्रार्थनेचा भाग जो आहे, प्रभूचा भाग आहे, तो व्याकुळ होऊन त्याच्यामध्ये आनंद खातो. मी कितीतरी वेळेस आपल्या साक्षी आपण ऐकलेले आहेत ना. आज पण साक्षी ऐकली आपण दादाची की आज स्तुती आराधनेमध्ये मला प्रभूने स्पर्श केला जाणून. प्रभू तुमच्यासाठी, तुम्हाला शिकवायला व्याकुळ आहे. तुम्ही त्याच्यासाठी व्याकुळ आहे. तुम्ही आज काय निवड करणार, तुमची निवड काय, स्वतःच जीवन. श्री प्रभूने सर्व गोष्टी तुमच्यासाठी नेमलेल्या आहेत. तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला भेटतील, सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. प्रत्येक वयामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल. आत्ताच पाहिजे याच्यासाठी तुम्ही धावपळ करू नका. आत्ताच पाहिजे जो व्यक्ती, आत्ताच पाहिजे तो व्यक्ती त्रासामध्ये, अडचणीमध्ये, पापामध्ये पडतो. प्रभू तुम्हाला सर्व गोष्टी सर्व टाइम मध्ये देईल. पण तुमच्या जीवनाच्या राडगाडग्यामध्ये एवढे व्यस्त होऊ नका की तुम्ही प्रभूला वेळ देऊ शकणार नाही. किंवा ज्याने तुम्हाला इथपर्यंत आणलंय त्यालाच तुम्ही विसरून जाता कामा नये. क्लोजिंग दिस. आणि हा टॉपिकही आज आपण संपवला. पण देवाच्या लेकरांनो, हा प्रश्न दैनंदिन आपल्या मनामध्ये दररोज सकाळी उठताना झोपताना आपल्या मनाला, आपल्या हृदयाचं, आपल्या आत्म्याचं आत्मपरीक्षण करा की मी आज कुठपर्यंत आलो आहे, कुठपर्यंत आलो. प्रभू सोबतचं माझं नातं कसं आहे, प्रभू विषयीची माझी ओळख कशी आहे. आजही त्याला भेटण्याची ओढ मला आहे. आज त्या गोष्टी कशा आहेत मला या जाणून घेण्याची इच्छा आहे का मला टेन्शनच आहे. अरे मला लाईट बिल कधी भरायचंय, अरे फोनचं बिल कधी भरायचंय, अरे EMI ची डेट आलेली आहे, याच्याच टेन्शन मध्ये राहणार. या गोष्टी किरकोळ आहेत, या गोष्टी किरकोळ आहेत. प्रभू तुम्हाला मोठ्या गोष्टी देऊ इच्छितो. छोट्या गोष्टी कडे प्रामाणिक, छोट्या गोष्टीमध्ये प्रामाणिक राहा.
जे काम तुम्हाला दिलंय प्रभूने त्याच्यामध्ये प्रामाणिक आलं. प्रभूविषयी तहान भूक आपल्यामध्ये कधी संपता कामा नये. माझी निवड नेहमी प्रभूविषयी प्रभूकडेच असावी. हे आपण विसरतो. आपण एकमेकांना या शेवटच्या वेळेमध्ये शेवटच्या टाईममध्ये एकमेकांना प्रोत्साहन करा, एकमेकांना जागरूक करा, एकमेकांना सुधारणूक करा प्रेमाने, एकमेकांना तुम्ही उत्तेजन द्या की प्रभूमध्ये प्रार्थनेमध्ये स्थिर राहा आणि प्रभूमध्ये वाढा. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करू आणि आपण सर्व प्रभूमध्ये आमेन. मे गॉड ब्लेस यू. शॅल वी ऑल स्टँड.